नमस्कार. आज आपण एका रंजक विषयावर बोलणार आहोत, यादव साम्राज्य. नमस्कार. हो, यादव साम्राज्य ज्याची मुळं थेट महाभारतातल्या श्रीकृष्णांपर्यंत जातात असं आपल्याला मिळालेल्या माहितीतून दिसतं. अगदी. तर आज आपलं ध्येय आहे की या प्राचीन आणि मध्ययुगीन भारतातल्या महत्त्वाच्या वंशाचा उगम, त्यांची एकंदरीत वाटचाल आणि त्यांचा आजही टिकून असलेला प्रभाव समजून घेणं. हो, आणि यातली गंमत म्हणजे यादव वंशाची मुळं पौराणिक कथांमध्ये पण आहेत आणि ठोस इतिहासात सुद्धा. म्हणजे दोन्ही बाजू बघायला हव्यात. बरोबर. मग सुरुवात पौराणिक संदर्भांपासूनच करूया. ऋग्वेद, महाभारत, पुराणं यात सगळीकडे यादव कुळाचा उल्लेख आहे. क्षत्रिय वंश म्हणून. हो ना. आणि याची सुरुवात राजा यदूपासून झाली असं मानलं जातं. आणि सगळ्यात प्रसिद्ध यादव अर्थातच भगवान श्रीकृष्ण. अगदी. द्वारकेचे शासक आणि महाभारतातली त्यांची भूमिका, त्यामुळे यादव वंशाला हिंदू परंपरांमध्ये खास स्थान आहे. म्हणजे हे फक्त एक नाव नाहीये, ही एक मोठी सांस्कृतिक ओळख आहे. आता जरी इतिहासाकडे वळूया. अनेक राजघराण्यांनी आपण यादव आहोत असं म्हटलंय, पण त्यातल्या त्यात महत्वाचे म्हणजे दख्खनचे सेऊण राजवंश देवगिरीचे यादव म्हणून जास्त ओळखले जातात. हो, त्यांचा काळ साधारणपणे 850 ते 1317 इसवी सन. हो, सुरुवातीला राजधानी सिन्नर होती नाशिकजवळ. बरोबर. सुरुवातीला सिन्नर, पण नंतर त्यांनी देवगिरीला राजधानी बनवलं. अच्छा. आजचं दौलताबाद. अच्छा. देवगिरीच का निवडली असेल? काही खास कारण? देवगिरीचा किल्ला खूप मजबूत मानला जायचा, अभेद्य, आणि त्याचं भौगोलिक स्थान पण महत्वाचं होतं. साम्राज्याचं संरक्षण आणि विस्तार दोन्हीसाठी सोयीचं. आणि मग राजा सिंहण दुसरा यांच्या काळात तर साम्राज्याचा खूप विस्तार झाला नाही का? हो, अगदी. 1210 ते 1247 तो काळ म्हणजे यादव साम्राज्याचा सुवर्ण काळ म्हणता येईल. महाराष्ट्र, उत्तर कर्नाटक, तेलंगणाचा काही भाग, मध्य प्रदेश इतका मोठा भूभाग त्यांच्या अधिपत्याखाली होता. आणि याच काळात कला, साहित्य यांना पण राजाश्रय मिळाला. हे महत्वाचं आहे. खूप महत्वाचं. विशेषतः मराठी भाषा आणि संस्कृतीसाठी त्यांनी केलेलं काम मोठं आहे. म्हणजे वारकरी संप्रदायाचे संत ज्ञानेश्वर आणि नामदेव, त्यांना ह्याच राजांचा आश्रय होता. अगदी. ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी याच काळात लिहिली. ह्या राजाश्रयामुळे मराठी भाषेला एक प्रकारची प्रतिष्ठा मिळाली. हां, म्हणजे केवळ राजकीय सत्ता नाही, तर सांस्कृतिक पायाभरणी पण केली त्यांनी. बरोबर. भक्ती चळवळीचा पाया रचला गेला. ही फक्त धार्मिक चळवळ नव्हती, ती सामाजिक पण होती. सामान्य माणसाला आवाज मिळाला. त्यामुळे यादव राजांचं योगदान हे राजकीय, सांस्कृतिक आणि सामाजिक असं तिन्ही पातळ्यांवरचं आहे. मग एवढा मोठं साम्राज्य, त्याचा शेवट कसा झाला? काय झालं? 1296 मध्ये दिल्ली सल्तनतचा सुलतान अल्लाउद्दीन खिलजी त्यानं देवगिरीवर आक्रमण केलं. अच्छा, उत्तरेकडून आलेला धोका. हो, तो एक मोठा आघात होता. त्यानंतर मग साम्राज्याला उतरती कळा लागली आणि शेवटी 1317 मध्ये खिलजीचा सेनापती मलिक काफूर याने शेवटचा राजा हरपालदेव याचा पराभव केला आणि राज्य खालसा केलं. म्हणजे एका मोठ्या प्रादेशिक सत्तेचा अस्त झाला. हो. आणि दख्खनच्या राजकारणात खूप मोठे बदल झाले त्यामुळे. या देवगिरीच्या यादवांव्यतिरिक्त सुरुवातीच्या काळातल्या मथुरेच्या आणि द्वारकेच्या यादवांचा पण उल्लेख येतो ना? येतो. पौराणिक कथेनुसार कुरुक्षेत्र युद्धानंतर यादवांमध्ये आपापसात खूप भांडणं झाली, कलह माजला आणि त्यात अनेक जण मारले गेले. आणि द्वारका समुद्राखाली गेल्याची पण कथा आहे. हो, ती पण आख्यायिका याच संदर्भात येते. म्हणजे जणू एका युगाचा अंत. मग या सगळ्याचा आजच्या काळात काय प्रभाव उरलाय? काय वारसा याचा? वारसा नक्कीच आहे. सांस्कृतिक पातळीवर बघितलं तर त्यांनी भक्ती चळवळीला दिलेलं प्रोत्साहन, मराठी भाषेचा विकास, ही मूल्य आजही टिकून आहेत. महाराष्ट्राच्या आणि आसपासच्या संस्कृतीत ती दिसतात. म्हणजे प्रभाव फक्त राजकीय नकाशापुरता नव्हता? नाही, अजिबात नाही. तो लोकांच्या मनात, परंपरेत रुजला. आणि सामाजिक ओळख म्हणून आजही अनेक लोक स्वतःला यादव म्हणतात ना? हो. उत्तर प्रदेश, बिहार, महाराष्ट्र, हरियाणा, आंध्र प्रदेश अनेक राज्यांमध्ये मोठे समुदाय आहेत जे स्वतःला यादव म्हणून ओळखतात आणि ते स्वतःला भगवान श्रीकृष्णाचे वंशज मानतात. ही ओळख आजही टिकून आहे म्हणजे. अगदी. आणि ती फक्त नावापुरती नाहीये, ती त्यांच्या सामाजिक जीवनाचा भाग आहे. आपल्याला जी माहिती मिळाली आहे त्यानुसार आधुनिक भारताच्या राजकारणात, विशेषतः उत्तर प्रदेश, बिहारमध्ये या समुदायाची भूमिका राहिली आहे. अर्थात आपण फक्त माहितीचा आढावा घेतोय, कोणतीही राजकीय बाजू घेत नाही आहोत. बरोबर.
तर आजच्या चर्चेतून आपण यादव साम्राज्याचा एक मोठा प्रवास पाहिला. श्रीकृष्णाशी जोडलेल्या पौराणिक मुळांपासून ते दख्खनमधल्या एका शक्तिशाली साम्राज्याच्या उदयास्तापर्यंत आणि त्याचा आजही टिकून असलेला सांस्कृतिक आणि सामाजिक वारसा. हो, आणि या सगळ्या चर्चेनंतर एक विचार मनात राहतो की एका वंशाची ओळख जी हजारो वर्षांपूर्वीच्या कथांशी जोडलेली आहे, ती इतकी शतकं उलटूनही सामाजिक आणि राजकीय पटलावर इतकी जिवंत कशी राहते आणि काळानुसार ती स्वतःला कसं बदलवत नेते, हा खरंच एक विचार करण्यासारखा मुद्दा आहे. नक्कीच यावर अधिक विचार करायला हवा.